तर बघा मित्रांनो, जेवण चालू आहे करायला. दोडक्याची भाजी केली, चपाती, दोडक्याची भाजी आणि चपाती केली. तर या जेवणासोबत आपल्या शेतातला पेरू तोडलेला होता. तर हा बघा एकच पेरू चिरलेला आहे, एकच पेरू चिरला तर एवढा मोठा. तर याचा असा कलर आहे आणि गोड आहे. तर पेरू खायला एकदम गोड आहे आणि मस्त आहे. आणि याची तुम्हाला साल जर पाठीमागून बघायचं असेल तरी बघा अशी एकदम कवकवीत आहे साल. बघा आहे का, अशी साल कवकवीत आहे. आणि हा बघा पेरू आमच्या शेतातला स्वतः कष्ट करून कष्टाचं फळ. तर हे असं आहे, बघू शकता तुम्ही. तर नक्कीच याला लाईक करत चला, कमेंट करा की बाबा कसं वाटतं कसं नाही पेरू. आपला ऑल दोन्ही पण प्लॉट जे आहेत ते असे आहेत, याच कलरचे पेरू आहे की बाबा दुसरा कोणताही नाही. दोन्ही पण प्लॉट आपली 1400 रोपं आहेत. तर ती याच ह्याची क्वालिटीची आहेत. तर कसं वाटतं कसं नाही सांगा. शेतकरीमध्ये जेवणासोबत हा पेरू आपल्या शेतातला चिरून खायला कसं वाटतं कसं नाही नक्की सांगा. एकदम छान वाटतं. कारण का शेतकऱ्याचं असंच असतं, रानातलं कोणतंही फळ असो जेवणासोबत खायचं. तर आता तो आम्ही आनंद घेतोय, स्वतः आमच्या शेतातला पेरू आम्ही खातोय बरं का जेवणासोबत. याचाच आम्हाला भरपूर आनंद होतोय. तर नक्कीच कमेंटमध्ये सांगत चला, ठीक आहे. आणि कसं वाटतं कसं नाही नक्की सांगा आमचा हा शेतातला पेरू बघा. या जेवायला सगळेजण, जेवायला या सगळेजण, पेरू खायला सुद्धा या सगळेजण, ठीक आहे. तर चला जेवण करूया मस्तपैकी. आणि मस्तपैकी पेरूची फोड आम्ही सगळेजण घरातली खाणारा बरं का. तर तुम्ही पण या पेरू आणि जेवण करा. एकच नंबर गोड तर आत्ती आहे. तर ज्यांच्यात पण फुलाचे पेरू आहेत त्यांची क्वालिटी कशी आहे कशी नाही सांगा चला. आमच्या तर पेरूंची क्वालिटी अशी आहे बरं का, खायला एकदम गोड आहे, ठीक आहे. बाय सगळ्यांना.